1 जून 2025ला जो गट क पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले भूगोल या विषयाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत। अर्थात हे फक्त म्हणजे तुमचा जो पेपर झालेला आहे त्याची उत्तरं फक्त नाही आहेत, तर आपण सविस्तर असं विश्लेषण पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला युजफुल ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, फक्त उत्तरं पाहायची आणि सोडून द्यायचं असं करू नका, कारण या व्हिडिओमध्ये प्रश्नांच्या विश्लेषणासह येणाऱ्या कंबाईनच्या एक्झाममध्ये कशा पद्धतीचे प्रश्न बनू शकतात, इव्हन जी मुख्य परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न बनू शकतात आणि बऱ्याचशा ट्रिक्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी। तर गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये सेम गट ब ला जो पॅटर्न आयोगाने राबवलेला आहे तोच पॅटर्न इकडे फॉलो केलेला होता नंबर ऑफ क्वेश्चन्सच्या बाबतीत। सो जॉग्राफीचे एकूण 10 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात, पण जसं मी एक्झाम पूर्वी पण सांगितलं होतं की गट क ला भारताच्या भूगोलावरती पण प्रश्न येतात आणि गट ब ला जे प्रश्न विचारले जातात त्याच्यापेक्षा गट क च्या प्रश्नांची डेप्थ ही जास्त असते। म्हणजे आपण गट ब ला जे वरवरचं वाचतो, गट क ला तुम्हाला थोडंसं डीपमध्ये विचारलं जातं। सो पहिला प्रश्न जर आपण पाहिला तर जी लोकसंख्या आहे किंवा जनगणना आहे याच्यावरती असलेला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावा। आयोगाने प्रश्न विचारताना कुठल्या म्हणजे शहरी लोकसंख्या विचारली, लोकसंख्येनुसार क्रम नाही विचारला आणि त्यातही विशेष म्हणजे आयोगाने तुम्हाला पहिले 5 किंवा शेवटचे 5 जिल्हे विचारलेले नाही आहेत। आयोगाने तुम्हाला रँडम जिल्हे दिलेत, पण हे रँडम नाही आहेत हे पण आपण या एक्सप्लेनेशनमध्ये पाहणार आहोत। एकीकडे तुम्हाला दिलं आहे अहिल्यानगर, यवतमाळ, सातारा, लातूर आणि दुसरीकडे शहरी लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे 25.47, 18.98, 21.59 आणि 20.10। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मॅम इतकं डीपमध्ये कोण वाचतं? तेव्हा ज्यांना मुख्य परीक्षा द्यायची आहे त्यांनी इतकं डीपमध्ये वाचलेलं असतं। तर ज्यावेळेला तुम्ही भूगोलसाठी कुठलंही एक बुक रेफर करताय, मोस्टली सौदी सरांचं बुक रेफर केलं जातं आणि सौदी सरांच्या बुकमधला डाटा हा पूर्व तसंच मुख्य परीक्षेसाठी पण फायदेशीर असतो। सो ज्यावेळेला तुम्ही ते बुक उघडता आणि 2011ची अंतिम आकडेवारी पाहता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की ज्यावेळेला तुम्ही शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या पाहताय तिथे सरांनी जे काही विश्लेषण दिलं आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेजनुसार जिल्ह्यांचे ग्रुप केलेले आहेत आणि इथे जे विचारलेलं आहे तर 3 जिल्हे तुम्हाला 21 ते 30% दरम्यान जिथे शहरी लोकसंख्या आहे ते जिल्हे विचारलेले आहेत। म्हणजे जर तुम्ही ते ग्रुप्स अभ्यासले असतील तर डाटा लक्षात ठेवायला पण इझी जातो आणि या प्रश्नांची उत्तरं देता येतात। यातही आणखी जरी फारसं काही माहिती नसेल तरी तुम्हाला ॲटलिस्ट कमीत कमीवाला जरी माहिती असेल की कमीवाले जे जिल्हे आहेत शहरी लोकसंख्या कमी असणारे तरी तुमचं उत्तर येऊ शकत होतं। जसं की सातारा जर आपण पाहिलं तर 18.98% इतकीच शहरी लोकसंख्या सातारामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग आपण इथे जर पाहिलं तर साताऱ्यासाठी 18.98 म्हणजे 3 ला 2 असणारी जोडी फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर येतं। ठीक आहे, म्हणजे कमीत कमी शहरीकरण झालेला जर जिल्हा म्हणजे जिथे शहरी लोकसंख्या कमी आहे असा जर जिल्हा तुम्ही पाहिला तर त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला आन्सर काढता येत होतं। मग आता बाकीचे जर जिल्हे आपण पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये 20.10%, यवतमाळ 21.59%, सातारा 18.98 आणि लातूर 25.47। म्हणजे सर्वाधिक इथे जर आपण या 4 जिल्ह्यांपैकी पाहिलं तर लातूरमध्ये शहरी लोकसंख्या जास्त आहे। आता शहरी लोकसंख्या असेल किंवा ग्रामीण लोकसंख्या असेल याच्याबद्दलची बेसिक माहिती तर तुम्हाला असायला पाहिजे, पण आणखी एक मुद्दा लक्षात घ्या की आयोगाने जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे इथे अहिल्यानगरचा जर आपण विचार केला किंवा ज्या ज्या जिल्ह्यांचं नाव बदलण्यात आलेलं आहे त्या जिल्ह्यांना फोकस करून आयोगाने काही प्रश्न विचारले। जसं की पुढे पण जाऊन आपल्याला अहिल्यानगरवरती आणखी एक प्रश्न पाहायला मिळतो। म्हणजे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या नावामध्ये काही बदल झाला असेल, सीमेमध्ये काही बदल झाला असेल, तो जिल्हा एखाद्या विशिष्ट कारणासाठी जर चर्चेत असेल तर त्या जिल्ह्याची लोकसंख्येच्या दृष्टीनेच काय, प्राकृतिक दृष्टीने किंवा प्रशासकीय दृष्टीने जी पण महत्त्वाची माहिती आहे ती तुम्ही एक्झाम पूर्वी अभ्यासणं इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, सो अहिल्यानगरचं जरी तुम्हाला माहिती असतं तरी तुम्ही आन्सर देऊ शकला असतात। मग आपण जर नागरी लोकसंख्येचा विचार केला तर हे जे जिल्हे दिलेले आहेत ते 20.1 ते 30% दरम्यानचे 3 जिल्हे इथे दिलेले आहेत। मग 20.1 ते 30% दरम्यान जर आपण पाहिलं
उत्तर धुळे, त्याच्यानंतर नांदेड, त्यानंतर लातूर आणि सांगली. लातूर आणि सांगलीचं सेम आहे 25.5%. ठीक आहे. सो तुम्ही लक्षात ठेवताना धुणा साला असं लक्षात ठेवू शकता. धुणा साला. ठीक आहे. शहरी लोकसंख्येचं प्रमाण आपण 21% ते 30%च्या दरम्यानचे जिल्हे पाहतोय. आणि मग इकडे जर आपण कमीचं प्रमाण पाहिलं तर उस्मानाबाद 17%, वाशिम 17.7, सातारा 19% म्हणजेच 18 जे काही आहे तर पूर्णांकामध्ये दिलेलं आहे. भंडारा 19.5, जालना 19.3, बीड 19.9. इथे दिले अहिल्यानगर 20.1. ठीक आहे. त्याच्यानंतर यवतमाळ इथे दिले 21.6, लातूर 25.5%. इतका डाटा मॅम लक्षात ठेवणं शक्य नसतं. मग कसं लक्षात ठेवायचं? जर तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करत असाल, जसं मी आत्ताच सांगितलं त्याच पद्धतीने जो जिल्हा तुमचा चर्चेमध्ये आहे ॲटलिस्ट त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला असायला पाहिजे. कमीत कमी शहरी लोकसंख्या असणारे किंवा कमीत कमी ग्रामीण लोकसंख्या असणारे असे जर जिल्हे तुम्ही अभ्यासले असतील तर त्याच्यावरून पण तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचणं हे ॲटलिस्ट तुम्ही 2 ऑप्शन्स तरी एलिमिनेट करू शकता. सो यावेळी तुम्ही जाऊ शकत होतं. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता याच्यासोबत या पहिल्या प्रश्नासोबत तुम्हाला होमवर्क आहे की नागरी लोकसंख्या महाराष्ट्राची किती आहे, भारताची किती आहे, 2001 नुसार किती होती, 2011 नुसार किती आहे हे पाहून ठेवणार आहात. आणि नागरी म्हणजे शहरी संख्येचं प्रमाण सर्वाधिक असणारे पहिले 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे करायचे आहेत. जरी तुम्हाला असं वाटत असेल की आयोग ते विचारत नाहीये तरी सुद्धा तुम्ही ते करून ठेवायचे आहेत, कारण ऑप्शन एलिमिनेट करण्यासाठी याचा तुम्हाला 100% फायदा होतो. मग हे भारताच्या बाबतीत पण तुम्ही कराल, राज्यांचा क्रम, आणि महाराष्ट्राच्या बाबतीत पण कराल. हा तुमचा होमवर्क आहे. आणि हा याच्यासाठी आहे की इथून पुढची जी एक्झाम असेल तिथे जर तो क्वेश्चन आला तर तुमचा चुकायला नको. पुढचा प्रश्न अगदी बेसिक क्वेश्चन होता. खालील विधाने विचारात घ्या. 4 विधानं दिली आहेत. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. कॅल्क्युलेशन करत बसायची गरज आहे का? 15 आणि 22, 72 आणि 80 हे आकडे तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे. मग त्या आकड्यांवरून पण तुमचं उत्तर येत होतं की 6चा आणि 8चा डिफरन्स आहे, म्हणजे रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो अर्थातच जास्त आहे अक्षवृत्तीयपेक्षा. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते हे तर कन्फर्म माहिती असायला पाहिजे की महाराष्ट्रातून कर्कवृत्त जात नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 307,713 चौरस किलोमीटर आहे. आता आणखी एक गंमत पहा की मला अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार नाही आठवत आहे. मला कर्कवृत्ताबद्दल पण कन्फ्युजन होतं एक्झामच्या स्ट्रेसमध्ये. पण एक गोष्ट जी तुम्हाला 100% कन्फर्म माहिती असेल ते म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे. 307,713 हा नंबर आपला तोंडपाठ असतो. आयोगाने परत याच्यावरती प्रश्न विचारला की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, हेक्टरमध्ये विचारलेला आहे. सो हा जो प्रश्न आहे आयोगाने 4-5 वेळा रिपीट केला, त्यामुळे हे तुमचं तोंडपाठ असेल. बेसिक माहिती म्हणून तरी हे माहिती असेल. मग आता आपण जर पाहिलं तर विचारले की कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत. माझ्या उत्तरामध्ये डी असायलाच पाहिजे, जे मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलेलं होतं की चिन्हांचा वापर करायचा. तुम्हाला विचारले कोणतं विधान बरोबर आहे, म्हणजे मला बरोबरवाले शोधायचे आहेत. इथे माझी टिक मार्क येते बरोबर, म्हणजे आन्सरमध्ये डी असायला पाहिजे. मग आता इथे जर पाहिलं तर इथे ए आहे फक्त, डी नाही आहे म्हणून हा गेला. इथे डी नाही आहे म्हणून हा गेला. इथे डी नाही आहे म्हणून हा पण गेला. उत्तर माझं आलं 4. म्हणजे मला अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार आठवला नाही आठवला, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर लांबी आठवो ना आठवो, कर्कवृत्त जाते की नाही हे माहीत असो नसो, पण एक गोष्ट माहिती आहे, आन्सर माझं येतं. ठीक आहे. सो पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे याचं उत्तर. मग आता आपण अक्षवृत्तीय विस्तार पाहिला तर 15°48' उत्तर ते 22°6' उत्तर. हा जो काही अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार आहे तो तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये किंवा तुमच्या रेफरन्स बुकनुसार थोडाफार वेगळा पाहायला मिळू शकतो. बट अंश जे आहे ते चुकीचे पाहायला मिळणार नाहीत. मिनिटांमध्ये जे काही असतं तिथे तुम्हाला थोडासा फरक पाहायला मिळू शकतो. रेखावृत्तीय विस्तार जर पाहिला तर 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व असा आहे. म्हणजे अक्षवृत्तीय विस्तारामध्ये आपल्याला जवळपास 6 डिग्री आणि रेखावृत्तीयमध्ये 8 डिग्रीचा डिफरन्स आढळतो. म्हणजे अर्थातच रेखावृत्तीय विस्तार हा जास्त आहे. अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे आडवी असतात अक्षवृत्त, हा वाला जो विस्तार आहे तो, आणि रेखावृत्तीय विस्तार म्हणजे हा जो विस्तार असेल आडवा तो. ठीक आहे. 2 रेखावृत्तांच्या म्हणजे सुरुवातीचं आणि शेवटचं रेखावृत्त यांच्या दरम्यानचं अंतर. बऱ्याच जणांचं यात पण कन्फ्युजन होतं की नक्की कुठला विस्तार लक्षात घ्यायचा. त्यानंतर महाराष्ट्राची जर आपण पूर्व पश्चिम लांबी पाहिली तर 800 किलोमीटर आणि जर उत्तर दक्षिण पाहिली तर 700 किलोमीटर.
अगेन काही मुलांना कन्फ्युजन असतं की मॅम 700 किलोमीटर आहे, मग 720 किलोमीटर समुद्रकिनारा कसा काय येतो? रिझन काय आहे? दंतूर किनारपट्टी आहे, रिया प्रकारची आहे, सलग किनारपट्टी नाही आहे, त्यामुळे अर्थातच किनारपट्टीची लांबी ही थोडी जास्त आहे. क्षेत्रफळ जे आहे ते 3,07,713 चौरस किलोमीटरमध्ये आहे. इथे मी मैलमधलं पण दिले, चौरस मैलमधलं हे पण लक्षात ठेवा, कारण हेक्टरमध्ये विचारून झालं आहे, चौरस मैलमध्ये विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवायला नंबर सोपा आहे, 118809. 118809 असंच लक्षात ठेवायचं. आणि देशाच्या 9.36% क्षेत्रफळ जे आहे ते आपल्या महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. पुढचा प्रश्न होता याच प्रश्नातलं कर्कवृत्त आणि रेखावृत्त यांच्याबद्दल जर माहिती पाहिली आपण. रेखावृत्त कुठलं? जे भारताची प्रमाणवेळ दर्शवतं ते. कर्कवृत्ताचा जर विचार केला तर 23.5 उत्तर अक्षवृत्त जे आहे त्याला कर्कवृत्त असं म्हटलं जातं. हे भारताच्या मध्यातून जातं, महाराष्ट्र दक्षिणेकडे येतो. सो मध्यातून गेल्यानंतर कुठली राज्य आहेत ज्या राज्यांमधून हे जात आहे? गुजरात, एकूण 8 राज्यातून जात आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम. याची ट्रिक मी ऑलरेडी शेअर केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. जर पाहिली नसेल, मागच्या इन द सेन्स जॉग्रफीच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेली आहे, तर ती जी काही ट्रिक आहे ती पाहून घ्या, ठीक आहे. आणि 82.5 पूर्व रेखावृत्त जे भारताची प्रमाणवेळ दर्शवतं ते कुठून जातं, कुठल्या राज्यांमधून जातं? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. याची ट्रिक काय असेल? उमा 36 उड्या मारते. उमा 36 असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आता उमा म्हणजे काय येईल? यू म्हणजे उत्तर प्रदेश, एम म्हणजे मध्य प्रदेश, ए म्हणजे आंध्र प्रदेश, 36 म्हणजे छत्तीसगड आणि उड्या म्हणजे ओडिशा. ठीक आहे. सो ही 5 जी राज्य आहेत ती पण तुमच्या लक्षात राहून जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, एकीकडे मासेमारी बंदर आणि एकीकडे जिल्हा दिलेला होता. जरी तुम्हाला मासेमारी बंदरावरून याचं उत्तर येत नसेल तरी तुम्ही कोकणातल्या नद्या आणि खाड्या अभ्यासलेल्या आहेत, त्याच्यावरून याचं आन्सर येत होतं. जर कोकणातल्या नद्या आणि खाड्या याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होत असेल तर ट्रिकचा एक व्हिडिओ आहे, तुम्ही जॉग्रफी बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट सर्च करू शकता. तिथे तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल, जिथे कोकणातल्या सगळ्या नद्या, त्यांच्यावरच्या खाड्या, ते लक्षात ठेवण्याचा क्रम म्हणजे क्रम लक्षात ठेवायचा, तर त्याची पण ट्रिक आणि कुठल्या नदीवरती कुठली खाडी आहे ती कशी लक्षात ठेवायची त्याच्या पण ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. मग आता इथे जर आपण पाहिलं तर डहाणू कुठे आहे? पालघरला, म्हणजे 1ला 2 असणारी जोडी 2 ठिकाणी आहे. दुसरा आणि चौथा ऑप्शन आपला एलिमिनेट होतो. माहीम, मुंबई हे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असतं, मिठी नदीवरती असणारी खाडी आहे, हे एक महत्त्वाचं बंदर. सो 2ला 1 असणारा पर्याय उरला आपल्याकडे, फक्त एकच पर्याय क्रमांक 1 हे आलं तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. ठीक आहे. मग आता आपण जर पाहिलं तर डहाणू पालघरमध्ये आहे, माहीम मुंबई, दाभोळ रत्नागिरी आणि विजयदुर्ग सिंधुदुर्ग. आता तुम्हाला आठवत असेल मी ट्रिक सांगितलेली, शुक नदी, विजयदुर्ग, त्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. शुक नदीवरती विजयदुर्गची खाडी, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बॉर्डरवरती. लक्षात कसं ठेवलेलं? शुक विजय, शुक रत्ना आणि सिंधू. म्हणजे क्लासमध्ये बसलेत रत्ना, सिंधू आणि विजय आणि त्यांना बोलवायचं आहे. आपण कसं बोलवतोय? शुक शुक असं करून बोलवतोय, म्हणजे शुक नदीवरती असणारी विजयदुर्गची खाडी असं आपण ते लक्षात ठेवलं होतं. सो कोकणातील नद्या आणि खाड्यांच्या ट्रिकचा व्हिडिओ पाहून घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते? हा प्रश्न ॲज इट इज आयोगाने यापूर्वी विचारलेला होता. ओल चिकी लिपीवरचा हा प्रश्न होता, रिपीटेड क्वेश्चन आहे. सो ओल चिकी लिपी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. सो ओल चिकी ही जी लिपी आहे ही संथाली भाषेची लिपी आहे. याचा जो काही शोध लावलेला आहे, जे निर्माणकर्ता आहेत ते आहेत पंडित रघुनाथ मुर्मू. 1925ला याचा शोध लावलेला आहे. आणि या लिपीची जर इतर नावं आपण पाहिली तर याच लिपीला ओल चेमेट असं म्हटलं जातं, ओल सिकी म्हटलं जातं किंवा ओल म्हणून सुद्धा ती ओळखली जाते. इंग्लिशमध्ये ओल चिकी असं लिहिलं जातं, हे पण लक्षात घ्या. ब्रेल लिपीचा जर आपण विचार केला, म्हणजे इथे पण तुम्ही ऑप्शन्स एलिमिनेट करू शकत होतात की ओल चिकी कधी ना कधी तरी तुम्ही डेफिनेटली ऐकलेलं असेल, कारण अर्थातच संथाली भाषा 22 भाषांपैकी एक भाषा, वारंवार चर्चेमध्ये असणारी, म्हणून हे लक्षात आलं असेल. आणि बिल्लू अशा प्रकारची लिपी माझ्या कुठेही वाचण्यात आलेली नाही आहे. तुम्हाला जर माहिती असेल त्याच्याबद्दल काही तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोटा
ही पण लिपी कदाचित तुम्ही ऐकली नसेल, आदिवासींची भाषा आहे ही. आणि ब्रेल लिपी पण तुम्ही एलिमिनेट करू शकत होता. ओळखीचा पर्याय याच्यावरून तुम्ही आन्सर देऊ शकत होतात, ओलचिकी. ब्रेल लिपी कोणासाठी वापरली जाते? जे अंध आणि दृष्टीहीन लोक असतात, स्पर्श पद्धतीने जे वाचन केलं जातं त्याच्यासाठी ब्रेल लिपी वापरली जाते. आणि या लिपीमध्ये म्हणजे तुम्ही पाहिलं असेल कधीतरी ब्रेल लिपी कशी असते की आपण ज्या पद्धतीने असं खिळे वगैरे जर एखाद्या सरफेसला हे केलेले असतील, ठोकलेले असतील, तर ते जे आपल्याला असं खडबडीत जाणवतं त्या पद्धतीने ते असतं. उंचावलेल्या ठिपक्यांच्या मदतीने अक्षर आणि संख्या ज्या आहेत त्याचबरोबर विरामचिन्हे ती दर्शवली जातात. लुईस ब्रेल यांनी या लिपीचा शोध लावलेला आहे. आणि कोटा जी आहे, कोटा भाषा जी आहे, तर आदिवासी लोक जे आहेत, आदिवासींची ही एक भाषा आहे आणि त्याच्यासाठीची जी लिपी आहे ती कोमोझी या नावाने ओळखली जाते. ठीक आहे. सो कोटा तुम्हाला ऑप्शनमध्ये दिले, तर माहिती एक्स्ट्राची जवळ ठेवा. नेक्स्ट टाइम जर आयोगाने विचारलं, रेफरन्स काय असेल आयोगाचाच आधी विचारलेला प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. आता अगेन हा प्रश्न जो आलेला आहे, बऱ्याच जणांना वाटेल की शिखरं विचारली आहेत, क्रम लक्षात येत नाही, पण याच्यावरच्या ट्रिक्स ऑलरेडी शेअर केलेल्या होत्या. मीच काय, जे पण जॉग्राफी शिकवतात त्या सगळ्यांनी या ट्रिक्स शेअर केलेल्या होत्या आणि इझीवाला क्रम होता, कारण याच्यातली 3 जी शिखरं आहेत ती ग्रेटर हिमालयामधली आहेत. सो त्याच्यावरून तुमचा क्रम येत होता. किंवा बाकी काही नाही आठवलं तरी इथे दिलेलं याच्यापैकी तुम्हाला ती एक कांचन, मका, धून इथलं एवढं जरी आठवत असेल तरी मका हे सर्वात, मकालू जे आहे ते सगळ्यात मोठं आहे इथे दिलेल्या शिखरांपैकी. त्याच्यावरून पण तुमचं आन्सर येत होतं. जसं की ए सुरुवातीला ऑप्शन असणारा, म्हणजे सुरुवातीला ए दिले असा एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3. तुम्हाला उतरता क्रम सांगितलाय म्हणजे जास्तकडून कमीकडे क्रम लावायचा आहे. ठीक आहे. सो मकालू, त्याच्यानंतर येतं अन्नपूर्णा, त्याच्यानंतर येतं नंदादेवी आणि त्याच्यानंतर येतं बद्रीनाथ. सो या सगळ्या शिखरांची उंची पण आपण पाहणार आहोत आणि हे लक्षात ठेवण्यासाठीच्या ट्रिक पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो मकालूची उंची आहे 8481 मीटर, नंदादेवी 8126 मीटर, अन्नपूर्णा 8091 मीटर. म्हणजे पहिली जी 3 शिखरं आहेत, मकालू, नंदादेवी आणि अन्नपूर्णा, या 3ही शिखरांची उंची 8000 मीटरपेक्षा जास्त आहे. बद्रीनाथ 7138 मीटरमध्ये येतं. मग आता आपण जर पाहिलं तर ग्रेटर हिमालयामध्ये जी शिखरं आहेत त्याच्यामध्ये सर्वोच्च आहे माउंट एव्हरेस्ट. राईट. याची उंची किती आहे? 8848.86, 88, 48, 86. लक्षात ठेवा, 88, 48 लक्षात ठेवलं तरी चालेल, पण एक्झॅक्ट नंबर ह्याकडे विचारला तर तो माहिती असायला पाहिजे. ही उंची मीटरमध्ये आहे हे लक्षात घ्या. कंचनजुंगा 8598, मकालू 8481, धवलगिरी 8172, नंगा पर्वत 8126, नंगा पर्वत आणि नामचा बर्वा अगेन हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अन्नपूर्णा 8091, नंदादेवी 7817 आणि नामचा बर्वा 7758. इथे लक्षात घ्या की ग्रेटर हिमालयामध्ये जी शिखरं दिलेत त्याच्यापैकी ही जी पहिली शिखरं आहेत यांची उंची 8000 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. मग याची ट्रिक काय होती? मी इकडे लिहिते. ए कांचन, मका, धूण, अण्णांना दे बरं. आता प्रत्येकाची ट्रिक वेगळी वेगळी असू शकते. ठीक आहे. दे बरं का. ए म्हणजे माउंट एव्हरेस्ट, एव्हरेस्ट आहे. कांचन म्हणजे कंचनजुंगा, मका म्हणजे मकालू, धूण म्हणजे धवलगिरी आणि नंगा पर्वत, अण्णांना म्हणजे अन्नपूर्णा आणि ना म्हणजे नंदादेवी किंवा देवीमधला नंदादेवी आणि बरका म्हणजे नामचा बर्वा. अशा पद्धतीने ही शिखरं लक्षात ठेवू शकता. जर ट्रिक नसेल तर लिहून ठेवा. ऑलमोस्ट ही सगळ्यांना ट्रिक माहिती आहे. त्याच्यानंतर जे बद्रीनाथ विचारलेलं, कुमाऊ आणि गढवाल हिमालय जो आहे त्या हिमालयामधली ही शिखरं आहेत. याच्यामधली शिखरं 7000 पेक्षा जास्त उंचीची आहेत, काही 6000 मीटरपेक्षा जास्त उंचीची आहेत, पण 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखरं इथे आढळत नाहीत. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर नंदादेवी 7817 मीटर, कामेत 7756 मीटर. नंदादेवीचं एक गोष्ट लक्षात घ्या की ग्रेटर हिमालयाज आणि कुमाऊ गढवाल हिमालय या दोन्हीकडे हा तुम्हाला म्हणजे हे शिखर जे आहे याचा विस्तार आढळेल. त्रिशूल 7140 मीटर, बद्रीनाथ 7138 मीटर हे विचारलेले आहे. चोखंबा 7068, द्रोणागिरी 7066, केदारनाथ 6940 आणि गंगोत्री 6614. आपल्याला काय करायचं आहे? ट्रिक लक्षात ठेवायची. आपण कसं लक्षात ठेवू शकतो? नका त्रिनाथ, नका त्रिनाथ,
खंबा घेऊ. खंबा इन द सेन्स ही फक्त ट्रिक आहे, याला कोणीही वेगळ्या अर्थाने घेऊ नका. जस्ट लक्षात ठेवायचं, फनी वेमध्ये लक्षात ठेवायचं म्हणून ही ट्रिक मी सांगत आहे. ज्यांना आवडत नाहीत अशा ट्रिक त्यांनी कृपा करून या ट्रिक्स अभ्यासू नका, रिपीट करू नका, त्याच्याबद्दल डिस्कशन पण करू नका. ठीक आहे. खंबा इन द सेन्स दारूची बाटली. सो नका त्रिनाथ खंबा घेऊ, गिरी, दारी, गटारी. म्हणजे जर खंबा घेतला तर तुम्ही कुठे कुठे गिराल, कुठे कुठे पडाल, दारात पण पडाल आणि गटारीत पण पडाल. म्हणजे काय, नका, नंदादेवी आणि कामेत, त्रिनाथ त्रिशूल आणि बद्रीनाथ, खंबा म्हणजे चोखंबा, गिरी म्हणजे द्रोणागिरी, दारी म्हणजे केदारनाथ, गटारी म्हणजे गंगोत्री. असं लक्षात ठेवू शकता. नका त्रिनाथ खंबा घेऊ, गिरी, दारी, गटारी. सो ही सगळी शिखरं तुमच्या लक्षात राहतील. ऑलमोस्ट हिमालयामधली म्हणजे जवळपास ग्रेटर हिमालया आणि इकडची अशी बरीचशी शिखरं तुमच्या या ट्रिकमधून लक्षात राहतील. सो उत्तर तुमच्या लक्षात आलेलं असेल. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा आहे. हा पण क्रम जो आहे तो ट्रिकने लक्षात ठेवलेला होता. इझी, अतिशय इझी कॅटेगरीमधला हा प्रश्न आहे. बांगलादेशची भारताची सीमा जी आहे ती सर्वाधिक लांबीची आहे, 4096 किलोमीटर इतकी. ठीक आहे. सो बांगलादेश, त्यानंतर चीन, त्यानंतर पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तान. ट्रिक काय आहे, बचपन MBA, बचपन में MBA. ब म्हणजे बांगलादेश, ट म्हणजे चायना, प म्हणजे पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ, म म्हणजे म्यानमार, म्हणजे M म्हणजे म्यानमार, B म्हणजे भूटान, A म्हणजे अफगाणिस्तान. सो या पद्धतीने हे सगळं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. एकीकडे तुम्हाला जिल्हा किंवा सिटी पण दिलेली आहे आणि दुसरीकडे तुम्हाला त्यांना काय म्हटलं जातं, त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते विचारलेलं आहे. सो भंडारा, नंदुरबार, उदयपूर, संभाजीनगर, यशवंत तलाव, सिटी ऑफ लेक्स, सिटी ऑफ गेट्स अँड तलावांचा जिल्हा. आता एक गोष्ट लक्षात घ्या की तलावांचा जिल्हा भंडारा हे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असतं. सो 1 ला 4 जर आपण पाहिलं तर 2 ठिकाणी आहे. म्हणजे पहिले 2 ऑप्शन तुम्ही इझिली एलिमिनेट केले. 1 आणि 2 मध्ये तुमचं उत्तर नाही आहे. आणि जर तुम्ही 1 आणि 2 मध्ये लिहिलं असेल तर तुमचा महाराष्ट्राचाच भूगोल अजून फार कच्चा आहे, तो तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मला यशवंत तलाव माहिती नाही आहे. सिटी ऑफ लेक्स आणि सिटी ऑफ गेट्समध्ये पण कन्फ्युजन आहे. सिटी ऑफ गेट्स तुम्हाला माहिती असायला हवं होतं. छत्रपती संभाजीनगर सिटी ऑफ गेट्स असं म्हटलं जातं. 52 दरवाजांचं शहर म्हणून याला ओळखलं जातं. सो 4 ला 3 असणारी जोडी जर आपण पाहिलं तर इथे 4 ला 3 दिलेला आहे आणि इथे 1 ला 4 दिले. म्हणजे तुम्हाला नंदुरबार आणि उदयपूर यांच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. आता थोडासा कॉमन सेन्स वापरला तर नंदुरबार, सिटी ऑफ लेक्स हे तुम्ही कुठेही ऐकलेलं नसेल. त्यामुळे उदयपूर, सिटी ऑफ लेक्स आणि नंदुरबार जे आहेत तिथे यशवंत तलाव, तोरणमाळ, यशवंत तलाव हा ओळखला जातो. सो उत्तर तुमचं काय येतं याचं, 1 ला 4, नंदुरबारला 1, 2 ला 1, पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर येतं. अगेन इथे पण लक्षात घ्या की छत्रपती संभाजीनगर याच्यावरती प्रश्न आला आहे. तसा तर त्याच्यावरती आधी पण प्रश्न येत होता. महत्त्वाचा प्रशासकीय विभाग आहे. पण जसं मी म्हटलं की नामांतर झाल्यानंतर त्या जिल्ह्यांबद्दलची वैशिष्ट्ये, त्या जिल्ह्याचं जे काही विशेष असेल त्याबद्दलचा प्रश्न तुम्हाला येणं हे स्वाभाविक आहे. सो या गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. तोरणमाळचा जर आपण विचार केला तर भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक थंड हवेचं हे ठिकाण आहे आणि इथे आपल्याला यशवंत तलाव पाहायला मिळतो. सिटी ऑफ गेट्स, छत्रपती संभाजीनगरला सिटी ऑफ गेट्स म्हणून ओळखलं जातं. 52 दरवाजांनी सुरक्षित असणारं हे शहर आहे. आणि सिटी ऑफ लेक्स जे आहे, तलावांचं शहर आणि तलावांचा जिल्हा याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. मग उदयपूर जे आहे ते राजस्थान राज्यातल्या उदयपूर जिल्ह्याचं एक मुख्यालय आहे, एक ऐतिहासिक शहर आहे आणि सरोवरांचं शहर या टोपण नावाने ते प्रसिद्ध आहे, म्हणजेच सिटी ऑफ लेक्स. ठीक आहे. मेवाड प्रांताच्या राजधानीचं शहर सुद्धा ते होतं काही, म्हणजे आपण इतिहासामध्ये जर पाहिलं तर. आणि भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. रिझन काय आहे, जवळपास 3648 लहान मोठे तलाव इथे आपल्याला पाहायला मिळतात. एक्झॅक्ट नंबर नाही आहे, हा इंटरनेटवरून घेतलेला नंबर आहे 3648, पण जवळपास इतके तलाव आहेत. सो हा नंबर पण लक्षात ठेवा, कदाचित विचारला जाऊ शकतो.
पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. आता इथे लिंग गुणोत्तर प्रमाण विचारलाय. हा प्रश्न तर अजिबात चुकायला नव्हता पाहिजे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ग्रुप बी पेक्षा ग्रुप सी ला फार अवघड विचारलंय, पण बेसिक गोष्टी तुम्ही अभ्यासलेल्या असतात ना. सर्वाधिक लिंग गुणोत्तर, सर्वात कमी लिंग गुणोत्तर, त्याचे 5-5 जिल्हे तरी तुम्ही अभ्यासलेले असतात. सो पुणे तुम्हाला त्याच्यानुसार माहिती असायला पाहिजे. ठाणे, पुणे, बीड हे जिल्हे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत त्यांचं. आणि रत्नागिरीचं सर्वाधिक तर आपल्याला माहिती आहे 11-22. सो 1ला 4 असणारी जोडी, 2ला 4 असणारी जोडी 2 ठिकाणी. अगेन इथे पण पहिला आणि दुसरा ऑप्शन तुमचा एलिमिनेट होतो. सरळ तुमचं उत्तर 3 आणि 4 मध्ये असायला पाहिजे. पुण्याचं परत अगेन पुण्याचं 915 दिलेलं आहे. इथे सेमच ऑप्शन दिलेले आहेत, म्हणजे अहिल्यानगर आणि नागपूर या दोन्हीचं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अगेन अहिल्यानगरचं जे मी सांगितलं की जर जिल्ह्याचं नाव बदललं असेल, लोकसंख्येच्या दृष्टीने, प्राकृतिक दृष्टीने, प्रशासकीय दृष्टीने जी पण वैशिष्ट्ये, जे पण महत्त्व असेल, जो पण महत्त्वाचा डाटा असेल तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग अहिल्यानगर 939 आहे आणि नागपूर 951 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे याचं बरोबर उत्तर. ठीक आहे. मग लिंग गुणोत्तराच्या बाबतीत पण तुम्हाला अगेन होमवर्क आहे. सर्वाधिक लिंग गुणोत्तर, सर्वात कमी लिंग गुणोत्तर, महाराष्ट्राचं 2001 आणि 2011 नुसारचं लिंग गुणोत्तर, भारताचं 2001 आणि 2011 नुसारचं लिंग गुणोत्तर, आणि त्याच्यासोबतच जे बाललिंग गुणोत्तर आहे 0 ते 6 वयोगटातील मुलांचं जे काही लिंग गुणोत्तर आहे त्याच्याशी रिलेटेड माहिती आजच अभ्यासायची आहे. येणाऱ्या मेन्ससाठी किंवा येणाऱ्या प्रीसाठी तुमच्यासाठी ती महत्त्वाची आहे. त्यानंतर जलविद्युत प्रकल्प विचारलेले आहे. जलविद्युत प्रकल्पांवरच्या ट्रिक्स वगैरे मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केले होता. सोलापूर, सातारा, रायगड आणि सांगली खूप इझीवाला क्वेश्चन होता. सोलापूरमध्ये उजनी आहे. सो 1ला 4 3 ठिकाणी दिलंय. पहिला ऑप्शन फक्त एलिमिनेट झाला. सातारा जर म्हटलं तर कण्हेर आपल्याला माहिती आहे, कण्हेर डॅम. सो 2ला 1 असणारा पर्याय. अगेन तुमचे फक्त 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. 3 आणि 4 तसेच राहिले. रायगड, भिरा, भिवपुरी, खोपोली डोळे झाकून पाठ असतात. सो भिरा रायगडमध्ये आहे त्यामुळे 3ला 2. आणि सांगली वारणा नदीवरतीच आहे. सो पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. इथे पण लक्षात घ्या की बाकी काही नाही आठवलं, रायगडचं माहिती असेल तर त्याच्यावरून तुमचा आन्सर येत होतं. 3ला 2 असणारा पर्याय फक्त एकाच ठिकाणी आहे, त्याच्यावरून तुमचं उत्तर या प्रश्नाचं येत होतं. सोलापूरला उजनी आहे भीमा नदीवरती, सातारा कण्हेर वेण्णा नदीवरती, रायगडला भिरा कुंडलिका नदीवरती आणि सांगलीला वारणा नदीवरती. याच्यासोबत जे इतर महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प आहेत ते अभ्यासून ठेवा. पुढे आता हा प्रश्न 13व्या क्रमांकाचा होता, पण हा मी शेवटी घेतलाय. रिझन काय आहे, मुलांनी थोडा अवघड कॅटेगरीमध्ये किंवा जे आपल्या वाचनात नसतं, जनरल नॉलेजवरती आधारित असणारा हा क्वेश्चन आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे. पहिलं विधान आहे, फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये केली गेली. एक गोष्ट लक्षात घ्या की फॅमिन कमिशनवरती या पेपरमध्ये 3 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. 2 प्रश्न तुम्हाला इतिहासमध्ये पाहायला मिळतात, 1 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये भूगोलमध्ये पाहायला मिळतो. आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जे मी लास्ट टाइम तुम्हाला पेपरच्या आधी सांगितलं होतं की उत्तरं गेस कशी करायची, तिथे पण मी सांगितलेलं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहिती नसेल तो पेपर पूर्ण पाहायचा, कदाचित पुढे कुठेतरी त्याचं उत्तर मिळतं. आणि सेम तसंच स्ट्रॅची आयोगाचा जो प्रश्न आलेला आहे, स्ट्रॅची कमिशन, तर जर तुम्ही पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला दुष्काळ आयोग जो आहे, म्हणजे एकीकडे कुठला आयोग स्थापन करण्यात आला आणि दुसरीकडे तोच आयोग कशासाठी स्थापन करण्यात आला, असे 2 प्रश्न एकाच पेपरमध्ये आहेत. सो कधी कधी आपल्याला उत्तर माहीत नसताना उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सगळ्या प्रश्नांमधून जाणं हे गरजेचं असतं. मग आता फॅमिन कमिशनची स्थापना 1881ला झाली होती, पण त्याच्यानुसार कृषी खात्याची स्थापना जून 1883ला झालेली आहे. त्यामुळे पहिलं विधान तुमचं चुकीचं आहे. ए बरोबरवाले ऑप्शन तुम्ही एलिमिनेट केले. तुमच्याकडे फक्त 2 ऑप्शन होतात आता, सी आणि बी. आता याच्यापैकी सी विधान हे 100% करेक्ट असणार, कारण हे दोन्हीकडे दिलेलं आहे. त्यामुळे सी मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, त्याच्यावरती विचार करत बसायचं नाही. हे सगळं पेपर सोडवताना लक्षात यायला पाहिजे की मला सी ऑप्शनमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण ए वाले ऑप्शन मी एलिमिनेट केलेत. इथे सी दिलंय, इथे सी दिलंय, म्हणजे सी 100% बरोबर आहे. मला विचार कुठे करायचा आहे, बी विधानावरती करायचा आहे. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय जे आहे ते पुणे या ठिकाणी आहे, पण ते मुकुंदनगर इथे नाही आहे, तर सेंट्रल बिल्डिंगला आहे
आणि शिवाजीनगरचा एरिया ॲड्रेसनुसार दाखवतं, त्यामुळे दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे। याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे। आयोगाच्या आन्सर कीची इथे वाट पाहणं मला आवश्यक वाटतं। बाकीच्या प्रश्नांची उत्तर आपण कन्फर्म देऊ शकतो, पण इथे आयोग काय उत्तर देत आहे हे पाहणं गरजेचं राहील। मग आता आपण जर पाहिलं तर 1881च्या फेमिन कमिशनने शिफारस केली, त्यानुसार जुलै 1883 मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली। सध्या जर आपण पाहिलं तर कृषी आयुक्त सूरज मांढरे हे आहेत। कृषी भूषण हा जो काही पुरस्कार आहे हा महाराष्ट्र शासनाने 1984 मध्ये सुरू केलेला आहे। कृषी आयुक्तालयाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून हा पुरस्कार द्यायला सुरुवात करण्यात आली आणि हा पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री जे आहेत वसंतराव नाईक यांच्या नावाने दिला जातो। खरं तर महाराष्ट्र भूषण हा जो कृषी भूषण हा जो पुरस्कार आहे तो वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये दिला जातो। सुरुवात जेव्हा केली त्यावेळेला तो वसंतराव नाईक यांच्याच नावाने दिला जात होता। याच्यामध्ये बाकीच्या पण कॅटेगरीज आहेत त्या एकदा तुम्ही पाहून ठेवणं अपेक्षित आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे काही विश्लेषण आपण पाहिलंय इन डिटेल पाहिलंय, ज्या पद्धतीने चॅलेंजमध्ये क्वेश्चनचं विश्लेषण घेतलं जातं त्याच पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला आहे। थोडा जो काही पार्ट मी तुम्हाला होमवर्कसाठी सांगितलेला आहे, ज्यावेळेला चॅलेंजमध्ये तुम्ही येता तो होमवर्कचा जो पार्ट असतो तो लेक्चरमध्येच प्रोव्हाइड केला जातो। ठीक आहे, सो भूगोलच्या प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला समजलं असेल आणि हेल्पफुल ठरेल डेफिनेटली। इथून पुढच्या मेन्ससाठी याच्यामध्ये दिलेली माहिती, इथून पुढच्या प्रीसाठी तर 100% याच्यामध्ये दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी ठरणार आहे। त्यामुळे कोणीही लेक्चरला निग्लेक्ट करू नका किंवा याच्यामध्ये जो डाटा सांगितलेला आहे तो लिहून घेण्याची आवश्यकता नाही आहे किंवा रिवाईज करण्याची आवश्यकता नाही आहे, या भ्रमामध्ये राहू नका। ठीक आहे, जर लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। कमेंट करून तसं कळवायला विसरू नका। दुसरं काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। त्यामुळे जर तुम्हाला हा आपला प्लॅटफॉर्म यूजफुल वाटत असेल, हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्यू।